प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर शहरात जलसंधारण विभागावर घातक रॉटव्हीलर कुत्र्यांसह प्रशासनाला घेराव। प्रहार जनशक्ती पक्षाचे अनोखे आंदोलन। अहिल्यानगर शहरातील श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील साठवण तलावाचे काम तब्बल 36 महिने रखडल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती संघटना आणि ग्रामस्थांनी आज 23 एप्रिल रोजी नगर शहरातील महापालिका कार्यालयासमोरील जलसंधारण विभागावर आक्रमक ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला थेट घेराव घातला। विशेष म्हणजे आंदोलनकर्ते घातक रॉटव्हीलर कुत्रे, गायी आणि म्हशींसह कार्यालयात दाखल झाले, ज्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली। तलावासाठी 5 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर असूनही काम ठप्प असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईचा जोरदार निषेध केला। इतकी यंत्रसामग्री, कोट्यवधींचा निधी असूनही काम जैसे थे आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला। प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी आणि समन्वयक विजय भंडारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले। यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पप्पू शेठ जेवले, अविनाश ठाणगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब पाडते, तसेच एरंडोलीतील सागरभाऊ जठार, भाऊसाहेब बनकर, अण्णासाहेब सोनवणे, नारायणभाऊ भंडारे, राहुल इथापे, राहुल जगताप सोनवणे, सतीश मोरे, प्रकाश मोरे, राजेंद्र जठार, जयसिंग शेलार, संपत मोरे, विठ्ठल भंडारे, भास्कर भंडारे, संदीप भंडारे, किशोर भंडारे, रणधीर भंडारे, सागर जठार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते। जय हिंद, वंदे मातरम, जय जवान जय किसान। खरं तर जय जवान जय किसान फक्त म्हणण्यासारखं राहिलेलं आहे। आता त्यांची कुठली किंमत किंवा व्हॅल्यू राहिलेली नाही। या महाराष्ट्र शासनामध्ये दुःखाची म्हणजे खेदाची खूप मोठी बाब आहे। 1972 साली बाबांच्या सांगण्यानुसार आम्ही आताच ऐकलं का एरंडोली गावातील साठवण तलाव 1972 साली बैलगाडीच्या माध्यमातून एका वर्षामध्ये तलावाचं काम पूर्ण झालंय। आज 36 महिने झाले, म्हणजे 3 वर्ष झाले। 5 कोटीपेक्षा जास्त निधी येऊन त्या ठिकाणी रखडलेला आहे। सगळे यंत्रणा आहेत, पोकलँड आहेत, जेसीपी आहेत, सगळं आधुनिक सगळे यंत्रणा असताना देखील आजही 3 वर्ष झाले साठवण तळावाचं जो काम आहे आजही पेंडिंग आहे, पूर्ण झालेलं नाही। कारण काय? शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं माहिती पडतंय का स्थानिक पातळीवर काही लोकांचं त्या ठिकाणी शेततळ्यावर, आपला पाझर तळ्यावर अतिक्रमण आहे। आणि ते अतिक्रमण आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून आणि एक संबंधित ग्रामस्थांच्या माध्यमातून गेले 4 वर्षापासून कार्यकारी अभियंता यांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत, परंतु तरी देखील झोपेचं सोंग घेत आहेत। मग झोपलेल्या अधिकाऱ्यांना खरं तर मी प्रहार संघटनेचा एक जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतोय, प्रहार संघटनेचे आदरणीय बच्चू कडू साहेब यांच्या विचाराने आम्ही काम करत असतो। भगतसिंग आमच्या डोक्यामध्ये असतं तर गांधीजी बी आमच्या डोक्यामध्ये असतात। आदरणीय गांधीजींच्या माध्यमातून आम्ही 4 महिने यांचा पाठपुरावा केला, परंतु हे झोपलेले सोंग अजूनही त्यांचं मिटलेले नाही। म्हणून आज भगतसिंगगिरीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत। आज श्वान घेऊन या ठिकाणी कुत्र घेऊन आम्ही आलेलो आहेत, गाय घेऊन आलेलो आहेत, म्हैस घेऊन आलेलो आहेत। खरं तर वर ऑफिस कार्यकारी अभियंताच्या ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहेत। आज जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपल्या माहितीसाठी सांगतो, 15 दिवस नाही 15 महिने आम्ही जेलमध्ये सडलो तरी चालल, परंतु ग्रामस्थांना शब्द दिलेला आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। अधिकारी कर्मचारी खूप इमानदार पण असतात, देशभक्त पण असतात, अहोरात्र एक्स्ट्रा ओव्हर टाइम करून सुद्धा जनतेचे काम करतात, त्यांचा आम्ही आदर सन्मान करतोय। परंतु झोपलेला हरामखोर कुठला अधिकारी जर असेल, तो कुठलाही असू द्या, कुठलाही अधिकारी हरामखोर असेल, आळशी असेल आणि 4 महिन्यापासून जर आमचं काम करत नसाल तर आपल्या माहितीसाठी सांगतोय, मीडिया बांधवाच्या माध्यमातून सांगतोय का झोपलेल्या अधिकाऱ्यांच्या कानाशील आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही। आज कुत्र आणलंय, उद्या कुत्र लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण प्रहार संघटना आम्ही तीव्र प्रकारे अजून पुढच्या वेळेस आंदोलन करणार आहे। आता त्यांनी सांगितले पत्रव्यवहार, लगेच नोटीस काढली संबंधित मोजमाप अधिकाऱ्यांना आणि मोजणीची तारीख देखील या ठिकाणी समजतंय का 8 पुढच्या महिन्यात 8 तारखेची तारीख यांनी दिलेली आहे, परंतु आम्हाला ते मंजूर नाही। कारण बंदोबस्तात मोजणी पाहिजे आणि ते बंदोबस्तामध्ये ते मोजणी व्हायला पाहिजे। आणि आता पाऊस पडणार आहे, 1-2 महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे, पाणी कधी साठल त्याच्यामध्ये। आज शेतकऱ्यांना, गुराला, म्हशीला, गायीला येऊन पिण्याला सुद्धा पाणी नाहीये, म्हणजे खूप मोठी दुःखाची खेद आहे। 76 वर्ष झाले, आजही महाराष्ट्रामध्ये आपल्या बिहार सारखं वातावरण झालेलं आहे। त्या ठिकाणी जर स्थानिक कोणी अतिक्रमण केलं असेल त्यांना देखील हात जोडून विनंती करतोय, प्रहार संघटना कुठल्याही इंडिव्हिज्युअल कामासाठी पुढे येत नाही, पण सर्वसामान्य ग्रामस्थांना जर अडचण येत असेल तर अन्याय तिथं म्हणतात ना, संत तुकाराम महाराजांचं काय ब्रीद वाक्य वाटतो, भले तेरी देऊ काश्याची लंगोटी, नाठाळाच्या माती हानो काठी, वेळ पडल्यावर डोक्या काठी मारल्याशिवाय राहणार नाही। 4 महिने झाले अंगातील कपडे काढून दान करून आम्ही योगदान करण्याची मानसिकतामध्ये होतो, परंतु आज
डोक्यात काठी मारल्याची वेळ आली. आम्हाला हौस नाही गुन्हे दाखल करून घ्यायची, परंतु प्रशासन जर या ठिकाणी झोपेचं सोंग घेत असेल तर कुत्रं लावून त्यांना झोप उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि आमच्या प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो. जय प्रहार. मी विजय बापूराव भंडारे, जिल्हा समन्वयक प्रहार अहिल्यानगर. आम्ही जलसंधारण ऑफिसमध्ये आता प्रहारच्या माध्यमातून एरंडोलीच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून म्हणजे कुत्रे सोडून आंदोलन केलेलं आहे, रॉटव्हीलर. आणि याच्यानंतर जर कधी यांनी जर खूप म्हणजे हलक्यात जर घेतलं आणि पोलीस बंदोबस्तामध्ये महत्त्वाच्या आम्हाला पोलीस बंदोबस्तामध्ये तलावाचा मोजणी झाली पाहिजे. मोजणी झाली नाही तर यांना आम्ही ऑफिसमध्ये घोडे सोडू नाही, साहेबांना जलसंधारण ऑफिसमध्ये घोडे लावू. जय प्रहार. आता अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय नेमकं की आश्वासन त्यांनी सांगितलं की 8 तारखेला आम्ही तुमची मोजणी करतो, पण त्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी की पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी झाली पाहिजे. एवढी आमची महत्त्वाची मोजणी आहे. त्याच्यामध्ये खूप मोठं अतिक्रमण झालेलं आहे. 2 पार्टी त्याच्यामध्ये अतिक्रमण म्हणजे पाझर तलाव त्यांनी शेत तलाव केलेला आहे. आमचा मुद्दा आहे की अतिक्रमण काढावं सगळ्यात महत्त्वाचं, आणि तो पण पोलीस बंदोबस्तामध्ये टाळाटाळ होऊ नये. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.